एक 4 दिवसापूर्वी आपल्या विरोधात निर्णय दिला गेला। निर्णय कसला? शिवसेना कोणाची? शिवसेना जर मिंदायची असेल तर मग समोर जमलं ते काय? आणि मी जवळपास जिथे जिथे शाखेसाठी भेट द्यायला उतरलो तिथे तिथे सभा झालेल्या आहेत। आणि म्हणून हा उफराटा निर्णय ज्यांनी दिला, ज्या दिव्य माणसाने दिला, त्यांना सांगायचंय कडेकोट बंदोबस्तातून बाहेर ये, लोकांमध्ये उभा राहा या आणि मग सांग शिवसेना कोणाची। मी उभा राहतोय, मी जनतेत येऊन उभा राहतो, आज राहिलेलो आहे। पण पोलिसांना बाजूला ठेवायचं आणि जनतेत जाऊन उभं राहून सांगायचं की शिवसेना मिंदेंची, मग जनता काय करते ते बघेल। एकूण सगळा लबाडांचा कारभार आजपर्यंत कधी महाराष्ट्रामध्ये नव्हता, तो दुर्दैवाने आपल्याच गद्दारांनी सुरू केला। या गद्दारांना पण काय दिलं नव्हतं? सगळं काही दिलं होतं। योगायोग असा की कालच आपले प्रधानमंत्री नाशिकमध्ये येऊन गेले आणि घराण्याबद्दल बोलले। त्यांना हिंदुत्वाची विचारधारा असलेली ठाकरेंची घराणेशाही नको आहे। त्यावेळेला ज्या हिंदू हृदय सम्राटांनी मोदी गए तो गुजरात गया हे म्हटलं, त्यांची हिंदू घराणेशाही नको आहे। मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संमती पत्रावर सही केली ती घराणेशाही नको आहे। तर पाठीत वार करणारी छत्रपतींच्या भगव्याला कलंक लावणारी गद्दारांची घराणेशाही त्यांना प्यारी आहे। बाता मोठ्या मोठ्या करतात, भ्रष्टाचार निपटून काढणार। आजूबाजूला तुम्ही ज्यांच्यावर 70,000 कोटी घोटाळ्यांचे आरोप केलेले ते सुद्धा घराणेशाही फोडूनच तुम्ही तुमच्या सोबत घेतलेत ना। अशी जर का यादी काढली तर भरपूर होईल, ही घराणेशाही यादी भरपूर होईल। पण विशेष म्हणजे ज्यांना तुम्ही सगळ्यांनी म्हणजे आपण सगळ्यांनी मोठं केलं ती लोक गेली, पण ज्यांनी मोठं केली ती साधी साधी माणसं आज सुद्धा माझ्या सोबत आहेत। हीच माझी खरी ताकद आहे। आता पुढे गेले मुंडेजी, तुम्ही सांगत होतात किती पैसे दिले इकडे पाणी योजनेला? 221 कोटी माहितीये का रे? 221 कोटी गेले पाण्यामध्ये। पाण्याचा पत्ता नाहीये। नाटकं करायला फार येतं त्यांना। दरवर्षी 10 MLD पाणी वाढवतात। दरवर्षी 10 MLD पाणी वाढवतात। दरवर्षी 10 MLD। आता आहे ना, एकदा पाण्यामध्ये असं बुडवा की पुन्हा डोकं वर काढता कामा नये। मी आज संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शाखा भेटी दिल्या आणि ज्या कोणाला वाटत होतं की आपल्या वाडवडिलांची मालमत्ता आहे, कल्याण लोकसभा माझाच आहे, त्यांना कल्याण लोकसभा काय आहे हे शिवसैनिकांनी आणि आपल्या सोबतच, मला आनंद आहे, राष्ट्रवादीचे सुद्धा स्थानिक नेते आहेत, काँग्रेसचे आहेत, RPIचे आहेत, वंचितचे आहेत, आपचे सुद्धा आहेत, सगळेजण उतरलेत। आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, एकच निश्चय आहे, जिद्द आहे, जी आज तुफान गर्दी इकडे दिसते। इथं माझी केवळ शाखा भेट आहे। आज नुसतं दिव्यामध्ये दिवा भेट दिली तर एवढा दिवा भडकतो, उद्या निवडणुकीत मशाल पेटल्यावर काय होईल? हा नुसता दिवा आहे, हा दिवा पेटलाय, कळवा त्यांना की तुला पाय ठेवू नका इकडे। ही स्वाभिमानाची अभिमानाची मशाल आहे, ही मशाल आहे। आणि थापा खूप मारतात। मी मगाशी सुद्धा शाखा भेटीत सांगितलं होतं आणि तेव्हा माझ्या खरंच लक्षात नव्हतं। मी बोलल्यानंतर कोणीतरी सांगितलं की आज दिवांची जयंती आहे, दिवा पाटलांची, बरोबर ना? पण मी मनापासून बोललो होतो, मी काय ठरवून नव्हतं आलो। पण मी सांगितलं काय की आपण आपल्या मंत्रिमंडळात एक निर्णय घेतला। काय घेतला होता? काय? नवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव? दिवा पाटलांचं। खरं म्हणजे या लोकांनी म्हणजे मिंदेनी वगैरे एक नाटक मध्ये केलं होतं, नंतर माझ्या गड्यात टाकायला गेले। त्यांना वाटलं बाळासाहेबांचं नाव देतोय, मग दिवांचं नाव आल्यावर काय? मी म्हटलं नाही, स्थानिक लोकांची जी मागणी आहे ती तिच्या बरोबर मी आहे। आज जवळपास वर्ष, 1.5 वर्ष होऊन गेलं, दिवा पाटलांचं नाव अजूनही पत्ता नाहीये।
संभाजीनगरच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नाव द्या हे आपण जाहीर केलंय, त्याचा अजून पत्ता नाहीये. काल अटल सेतूचं उद्घाटन केलं, लोकार्पण केलं. कुठे अटलजींचा फोटो आहे? अटलजींचा फोटो कुठे दिसला तुम्हाला? जाहिरातीत दिसला? त्या सेतूवरनं कोण चालत होतं एकटं? हा अटलजींचा भाजप आहे. मग एक कोणतरी बडबडलं, कारण जो हिंदू हृदय सम्राट समृद्धी महामार्ग आहे त्याच्यावर म्हणे बाळासाहेबांचे फोटो कुठे आहेत? अहो तो तुम्हीच उद्घाटन केले, आम्ही केलं असतं तर आम्ही लावले असते. तुम्हीच केलं ना उद्घाटन. मग तुम्हाला तिकडे तुम्ही बाळासाहेब विसरलात, तिकडे अटलजींना विसरलात. उद्या हे जनतेचं काय, जनता सुखात आहे दुःखात यांना काय पडलेलं नाहीये. आज सुद्धा यांना राम भरोसे राहावं लागतंय. जय श्रीराम, आम्ही पण म्हणतोय जय श्रीराम, पण आमचं हिंदुत्व हे त्यांच्यापेक्षा वेगळं आहे. हृदयात राम आमच्या आहे, जरूर आहे तो कोणी काढू शकत नाही, पण हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे. आज जसं त्यांनी मध्य प्रदेशमध्ये जाहीर केलं होतं की आप सब लोग, अमित शहानी जाहीर केलं होतं, भाजपा को मतदान करो, आप सबको रामलल्ला का मोफत दर्शन घडेंगे. अरे मोफत दर्शन द्यायला काय तुमची प्रॉपर्टी आहे? ती सगळ्यांचीच आहे. मला विचारतो तुम्ही अयोध्येत कधी जाणार? मी तर तुमच्या आधी 2 वेळा जाऊन पण आलो. मुख्यमंत्री होण्याच्या आधी गेलो आणि नंतर सुद्धा गेलो. आणि या वेळेला सुद्धा हा आनंदाचा दिवस आहे. मी टीका नाही करायला आलो. वर्षानुवर्ष जो एक राम मंदिराचा लढा चालला होता, अनेक कारसेवकांनी तिकडे रक्त सांडलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे, तुरुंगवास भोगलेला आहे, त्या सगळ्यांच्या संघर्षाची ती यशोगाथा आहे. आणि तो दिवस हा 22 तारखेला येतोय. मी टपालकरंटा नाहीये, कारण त्या राम मंदिरासाठी सुद्धा शिवसेनेचं योगदान आहे. शिवसेना प्रमुखांनी सुद्धा तेव्हा सगळेजण घाबरले होते. बाबरी पडली, कोणी पडली? भाजपवाले म्हणाले आम्ही नाही पाडली, हे शिवसेनेचं काम असेल. सगळे घाबरले होते. पण एकटे, म्हणून त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणतात, की एकटे शिवसेना प्रमुख म्हणाले की जर हे माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्याचा मला अभिमान आहे. याला म्हणतात हिंदू हृदय सम्राट. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहितीये, राम नामाचा जप करत यांनी दिल्ली गाठली. अटलजी पंतप्रधान होते, आपण त्यांच्या सोबत होतो, पण राम मंदिर ते सरकार करू शकलं नाही. मोदीजी बसले पंतप्रधानपदी, पहिले 5 वर्ष आपण त्यांच्या सोबत होतो, नंतर सुद्धा होतो, पण तरी देखील ते राम मंदिराचा कायदा करून राम मंदिर करू शकले नाही. राम मंदिराचा न्याय, त्याचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. म्हणजे कष्ट कोणी घेतले, भोगलं कोणी, सोसलं कोणी, आणि श्रेय कोण घेते? आज सुद्धा मी सकाळी निघताना एक पत्रकार परिषद घेतली, आणि त्या पत्रकार परिषदेत मी जे 22 तारखेला आपण काळाराम मंदिरात जातोय. काळाराम मंदिर माहिती ना तुम्हाला? अनेक जणांना माहिती नसेल, नाशिकला आहे, पण त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे. ज्या वेळेला स्पृश्य अस्पृश्य असा लढा होता, माझ्या आजोबांनी त्याच्या विरुद्ध लढा दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्याच वाईट रूढी परंपरा विरुद्ध लढा दिलेला आहे. आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, हा राम आमचा सुद्धा आहे आणि मंदिरात जाण्याचा अधिकार आमचा सुद्धा आहे, आम्हाला तो मिळाला पाहिजे, म्हणून काळाराम मंदिरात सत्याग्रह केला होता. तेच ते काळाराम मंदिर. आणि त्या काळाराम मंदिरात मी जाणार आहे 22 तारखेला. गोदावरीच्या तीरावरती आरती करणार आहे. आज सकाळी मी पत्रकार परिषद घेतली. रीतसर आमंत्रण राष्ट्रपतींना आपण देणार आहोतच, पण आज आपल्या सगळ्यांच्या वतीने मी 22 तारखेला काळाराम मंदिर आणि गोदा तीरावरती आरती करण्यासाठी देशाच्या महामहिम राष्ट्रपतींना आमंत्रित केलेलं आहे. महामहिम राष्ट्रपती का? याचं कारण स्पष्ट आहे. राम मंदिराचं लोकार्पण होत आहे. यापूर्वी सोमनाथ मंदिराचं झालं होतं, आणि सोमनाथ मंदिराची प्राण प्रतिष्ठापना ही तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाली होती. मग जर हा धार्मिक विषय असेल तर शंकराचार्याने बोलवलं पाहिजे. पण राजकीय तुम्ही करणार असाल तर राजकीय करू नका, कारण ती केवळ आणि केवळ प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना नाही, तर आपल्या देशाच्या अस्मितेची प्राण प्रतिष्ठापना आहे. एक गौरवशाली दिवस आहे, आणि त्या दिवशी खरं म्हणजे ती प्राण प्रतिष्ठापना ही राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला पाहिजे. एक वेगळा संदेश आपण जगाला दिला असता की आमच्याकडे महिला राष्ट्रपती आहेत, आणि आम्ही आमच्या जे अस्मितेचे प्रतीक आहे त्या प्रतीकाचं लोकार्पण आम्ही त्या देशाच्या सर्वोच्च पदी बसल्यात महामहिम राष्ट्रपती त्यांच्या हस्ते करतो आहोत. आणि मी आज हेही जाहीर करतो
राष्ट्रपती महोदयांनी यावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. आणि खरंच त्या आल्या तर गाभाऱ्यामध्ये त्या आणि आरतीमध्ये सुद्धा त्यांच्या एकट्याचा फोटो येईल, आमचा कोणाचा फोटो येणार नाही. कळलं ना? मला काय बोलायचं तुमच्या लक्षात आलं असेल. कारण फोटोमध्ये एकच माणूस दिसतो. टीव्हीवरती आज दिसला अटल सेतूवरनं एक व्यक्ती चालते, एकच व्यक्ती. लोकार्पण केलेत ना, लोक कुठे आहेत? या सगळ्या ज्या काही सोंग आणि ढोंग आहेत. आज सुद्धा मी इकडे येत असताना माझ्या टीव्हीवरती बातमी आली, उद्धव ठाकरेंचा ताफा आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा आम्हाला ओव्हरटेक करून तो असा गेला. ठीक आहे, ओव्हरटेक करून जाणार कुठे? आता तुम्हाला वाटतं ओव्हरटेक केलेलं आहे. अति घाई माहितीये तुम्हाला ना, त्याच्यामुळे अति घाई ते करतायत, करू द्या. मी म्हटलं गेले कुठे बुवा? तर राम आपल्या त्या कुठल्या कोपनेश्वर मंदिरात गेले आणि साफसफाई करताना फोटो बघा तुम्ही, मुद्दामून ऑनलाईन फोटो आला असेल. चकाचक लादी, चकाचक लादी. अरे लादी स्वच्छ आहे, मंदिराची पवित्र लादी आहे, कशाला तुमच्या पावलांनी ती अपवित्र करताय? लादी स्वच्छ आहे आणि तुम्हाला जर का साफसफाईचं काम करण्यात पाळी आलं असेल तर तुम्ही कारभार कसला करताय? जसं माझ्यावरती टीका केली जाते, मी घर बसून काम केलं कारण माझ्या यंत्रणेवरती माझा विश्वास होता आणि त्या यंत्रणेनेच आज महाराष्ट्र वाचवलेला आहे. माझं लादी स्वच्छ करणं हिंदुत्व नाही, मन आणि आमचं हृदय सुद्धा स्वच्छ आहे. तसं स्वच्छ हृदय असेल तरच ते हिंदुत्व खरं आहे. आणि म्हणून आज तुम्ही सगळेजण एकवटलेला आहात. तुमच्यावरती एक जबाबदारी टाकतोय, पार पाडणार. कारण कल्याण लोकसभा मतदारसंघ हा एक वेगळा आहे. देशाच्या लोकसभेत 500-550 खासदार आहेत. किती आहेत? 500च्या वरती. पण सगळ्या देशाचं लक्ष या कल्याणकडे असणार आहे. कारण कल्याणमध्ये गद्दारांची घराणेशाही गाडून टाकायची आहे. गद्दार घराणेशाही. आणि ती गाडा अशी गाडा की छत्रपती शिवरायाच्या पवित्र भगव्याला ज्यांनी कलंक लावला, गद्दारीचा कलंक. इतिहासात गेलं तर गद्दारांना काय काय सजा दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी, वाचलं तर कळेल. पण या निवडणुकीत ही गद्दारांची घराणेशाही अशी गाडा की पुन्हा महाराष्ट्रामध्ये गद्दारांची पिलावळ जन्माला येता कामा नये. आणि त्याच्यासाठी आजपासून कामाला लागा. आजपासून कामाला लागा. जिथे जिथे जाल तिथे आपल्या करा. आणि इथल्या विजयाची जबाबदारी, हे सगळं चित्र बघितल्यानंतर माझी खात्री पटली की विजय मिळणारच. राजन म्हणतात हात वर करायला सांगा. एक लक्षात घ्या, जसं प्रभू रामचंद्राचं मंदिराचं लोकार्पण होतंय तसं भगवान श्रीकृष्णाची सुद्धा एक कथा आहे ना, ती गोवर्धन. त्या गोवर्धनाच्या वेळेला श्रीकृष्णाने करंगळीवरती गोवर्धन उचललं होतं, पण त्याचे सगळे सखे सोबती होते, त्यांनी सुद्धा त्यांचे हातभार त्यांच्या काठ्यावर लावून तो गोवर्धन उचलला होता. तसा हा आपल्या देशातल्या लोकशाहीचा गोवर्धन आपल्याला सगळ्यांना पेलायचा आहे. आणि तो पेलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि कल्याण लोकसभा आपण जिंकणारच ही खात्री बाळगतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।